खरं तर के वाघचं नाव घेतलं तर नाशिकमधील एक अग्रगण्य ही संस्था आहे, शैक्षणिक संस्था आहे. पण गुणवत्ता राखणं हे दरवर्षी एक चॅलेंज असतं, ते आपण कसं राखतात? हा, कोणती संस्था जेव्हा सुरुवात होते तेव्हा सुरुवातीला चॅलेंजेस कमी असतात, पण जशी संस्था वाढत जाते तसं मग गुणवत्ता राखण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पण मला सांगायला आनंद वाटतो की पहिल्यापासून या संस्थेने गुणवत्ता राखण्यासाठी खूप प्रयत्न केलेला आहे. त्यामधले 2-3 महत्वाचे घटक आहेत. एक म्हणजे लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर. हे खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर. आज आमच्या संस्थेचे 8 कॅम्पसेस आहेत आणि साधारण 450 एकर जागा आणि 16 लाख स्क्वेअर फुटापेक्षा जास्त बांधकाम या संस्थेने केलेलं आहे. प्रत्येक कॅम्पसमध्ये अतिशय चांगल्या लॅब्स आणि लायब्ररी डेव्हलप केलेल्या आहेत. म्हणजे हे शिक्षणासाठी जे लागणारं साधन आहे ते पहिला भाग आहे. दुसरा जो भाग आहे तो शिक्षकांची निवड. सगळ्या संस्थांमध्ये शिक्षकांची निवड ही गुणवत्तेनुसार केली जाते. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा हा कायम चांगला राहील याचा आम्ही प्रयत्न करत असतो. या व्यतिरिक्त आपल्या अभियांत्रिकी महाविद्यालय असेल किंवा पॉलिटेक्निक असेल किंवा फार्मसी कॉलेज असेल, याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाची जी सीईटी होते त्यातनं विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. आणि मला सांगायला आनंद वाटतो की सीईटी मधला जास्तीत जास्त चांगला स्कोअर घेणारे विद्यार्थी हे आमच्याकडे येतात आणि त्यामुळे ही गुणवत्ता निश्चितच चांगली राहिलेली आहे. आणि नॅक आणि एमबीए मान्यतेमुळे सुद्धा हो, नॅक आणि एमबीए हा त्याचं मला असं एक वाटतं की एक पॅरामीटर आहे की जे त्या गुणवत्ता आमची निदर्शित करतं. तर आमच्या एवढ्या संस्थांमधल्या 7 संस्था या नॅकने अक्रेडिट केलेल्या आहेत. आणि इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक याच्यासाठी अजून एक अक्रेडिटेशन असतं ज्याला एनबीए आपण म्हणतो, नॅशनल बोर्ड ऑफ अक्रेडिटेशन. तर इंजिनिअरिंग कॉलेजचे 8 प्रोग्राम आणि पॉलिटेक्निकचे 7 प्रोग्राम हे एनबीएने अक्रेडिट केलेले आहेत. आणि आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजची ही 4थी वेळ होती अक्रेडिटेशन करून घेण्याची, विशिष्ट कंपनीकडनं किंवा बाहेरच्या एजन्सीकडनं. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये खूप कमी कॉलेजेस आहेत की जेवढ्या कॉलेजेसकडे 4 वेळेला त्यांनी अक्रेडिटेशन करून घेतलेलं असेल. त्यामुळे हे निश्चितच आमची गुणवत्ता दाखवतं की आमची जी काही गुणवत्ता आहे त्याला एक मान्यता या अक्रेडिटेशन मधनं मिळालेली आहे.